सर्वांना नमस्कार. मी संदीप पवार. आपण बघतो की भगवंत आपल्यावरती खूप काही माया करतो, परंतु ही माया आपल्याला कळतच नाही. जसा की निसर्गातून मिळणारं भगवंताचं प्रेम. अहोरात्र रात्रभर चंद्र आपल्यासाठी येत असतो, दिवसभर सूर्य आपल्यासाठी तापत असतो. सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत, परंतु ह्या सर्व गोष्टी होत असताना आपण कधी भगवंताला धन्यवाद देतो का? त्या सूर्याला कधी आपण नमस्कार करतो का? तर ह्याच्यावरती एक सुंदर अशी कविता आहे, माझी स्वरचित कविता आहे. देणेकरी आपणच. सूर्य दिवसभर उजेड देतो. सूर्य दिवसभर उजेड देतो. कधी भाडे तो मागतो का? सूर्य दिवसभर उजेड देतो. कधी भाडे तो मागतो का? स्वतः जळून प्रकाश पसरवतो. स्वतः जळून प्रकाश पसरवतो. कधी मोबदला घेतो का? पाऊस बरसून पाणी देतो. पाऊस बरसून पाणी देतो. जीवनाला नवी आशा देतो. तृप्त धरती तृप्त जीवन सारे. तृप्त धरती तृप्त जीवन सारे. कधी पैशांची भाषा करतो का? सूर्य दिवसभर उजेड देतो. कधी भाडे मागतो का? निसर्ग झाडे श्वास देतात. निसर्ग झाडे श्वास देतात. दिवस रात्र प्राणवायू देतात. ऑक्सिजनचे मोल ठरवून कधी बिल हातात धरतो का? सूर्य दिवसभर उजेड देतो. कधी भाडे मागतो का? धरणी माता अन्न उगवते. धरणी माता अन्न उगवते. फळ फुलांची शिदोरी भरते. पोट भरते जगाचे सारे. पोट भरते जगाचे सारे. कधी भाडे ती मागते का? सूर्य दिवसभर उजेड देतो. कधी भाडे तो मागतो का? आई जन्म देऊन वाढवते. आई आई आपल्याला जन्म देते आणि वाढवते. छायेप्रमाणे साथ देत राहते. मायेच्या त्या कर्जासाठी पगार कधी ती मागते का? सूर्य दिवसभर उजेड देतो. कधी भाडे तो मागतो का? ही सारी भगवंताची किमया. ही सारी भगवंताची किमया. देणगी त्याची अपार अमाया. आपुलकीच्या पापांवरही तो कधी माया करणे सोडतो का? सूर्य दिवसभर उजेड देतो. कधी भाडे तो मागतो का? रात्रंदिन करतो भोग आणि पाप. रात्रदिन करतो भोग आणि पाप. कधी कृपेचं न तुटे धागा आपाप. असे असता देणेकरी आपण. असे असता देणेकरी आपण. हा प्रश्न कधी तुम्हाला पडतो का? सूर्य दिवसभर उजेड देतो. कधी भाडे तो मागतो का? असा विचार करायला लावणारी ही कविता आहे. आणि खरंच हा प्रश्न प्रत्येक मनुष्याला पडला पाहिजे. आणि सुंदर असं हे वर्णन केलेलं आहे. तुम्हाला जर ही कविता आवडली तर नक्कीच लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.